जिल्ह्यात 24 तासात नव्याने केवळ 13 रुग्ण आढळले, तर जत तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय 14 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 2 रुग्ण, तर याशिवाय आटपाडी तालुक्यात 4 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 2 रुग्ण, खानापूर जत तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 3 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 47,488 रुग्ण आढळले. त्यापैकी 1,728 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 45,568 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 192 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 94 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात 1.5 कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या 16 लाखाचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. यात 16 लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली असून आलिशान 4 चाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबूराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा 1.5 कोटी रुपयांचा आहे. त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतक्या प्रचंड दराने मागणी झाली, पण तो त्यांनी विकला नाही. याच 1.5 कोटी किमतीचं बीज असलेलं आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या 6 महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला होता. उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचं पिल्लू हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध झाले. यातील सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास आलिशान 4 चाकी वाहनातून चोरून नेण्यात आलाय. या घटनेने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. तत्कालीन भाजपा सरकारने धनगर समाजासाठी 1000 कोटींची केलेली घोषणा ही निवडणुकीचीच घोषणा ठरली आहे. मात्र आमचे महाआघाडीचे सरकार येत्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी भरीव तरतूद करून धनगर समाजात विश्वास निर्माण करेल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील सभेत दिली आहे. राजाराम बापू नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चिमण डांगे यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. राज्याचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, आरक्षण हा धनगर समाजाचा कळीचा प्रश्न आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजला. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं ज्यांनी समाजास आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करू शकले नाहीत. पूर्वीच्या सरकारने टाटा सोशल सायन्सकडे धनगर समाजाचा आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्याची जबाबदारी देऊन वेळ काढूपणा केलाय. त्यांचा अहवाल समाजाचा हिताचा नाही. आमचे सरकार धनगर समाजास आरक्षण मिळण्याबरोबरच समाजातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी जे करणं शक्य आहे ते करेल. राज्य सरकार म्हणून आम्ही सर्व ताकद त्यांच्या पाठीशी उभी करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. सांगली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या शनिवारपासून सुरू झालेल्या बेवारस वाहन जप्तीच्या मोहिमेत 8 दिवसात 81 वाहने जप्त करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने गेले 8 दिवस ही मोहीम सुरू आहे. आज सांगली शहरातील 10 वाहने पथकाने जप्त केली आहेत. महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बेवारस वाहने पडून असल्याने याचा वाहतुकीला अडथळा होत होता. शिवाय आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अशी बेवारस आणि रस्त्यावर विनावापर पडून असणारी वाहने जप्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी केलेल्या नियोजनानुसार 2 पथकाद्वारे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात मागील शनिवारपासून बेवारस वाहने उचलण्याची मोहीम गतीने सुरू आहे. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, SS खरात, सचिन पाटील, दत्तात्रय गायकवाड आणि अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे, प्रणील माने, धनंजय कांबळे, गणेश माळी, श्रीकांत मद्रासी, अतुल आठवले, किशोर कांबळे, पंकज गोंधळे, विक्रम घाडगे यांच्यासह महापालिका कर्मचारी सहभागी झालेत. या 8 दिवसात प्रशासनाने 3ही शहरातून 81 वाहने जप्त केली आहेत. आज सांगली शहरातील गावभाग, कृष्णामाई रोड, संजो कॉलनी या परिसरातील 10 वाहने जप्त केली आहेत. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी आपली रस्त्यावरील विना वापरात असणारी वाहने तातडीने काढून घ्यावीत, अन्यथा त्यांच्या वाहनावर जप्तीची कारवाई केली जाईल असा इशारा अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे यांनी दिलाय. तसेच ज्यांची वाहने जप्त केली आहेत त्यांनी 2 दिवसात आपली वाहने दंड भरून घ्यावीत, अन्यथा ती वाहने लिलावात काढली जातील असा इशाराही दिलीप घोरपडे यांनी दिलाय. सध्या लॉकडाऊन नंतर लग्न सराईचा धूमधडाका सुरू आहे. अशातच शहरातील संजय नगर येथे चक्क कुत्रा-कुत्रीच्या लग्नाचा अद्भुत सोहळा पार पडलाय. संजय नगर येथील विलास गगने यांच्या कुटुंबियांनी आपल्या कुत्रा टायगर आणि कुत्रा डॉली यांचं लग्न धूमधडाक्यात लावून प्राणी प्रेमाचं दर्शन घडवलंय. हा लग्न सोहळा शासनाच्या नियमानुसार पार पडल्याची चर्चा परिसरात आहे. गेले 9 महिने लॉकडाऊनमुळे अनेक विवाहिच्छुक मुला-मुलींची लग्ने लांबली होती. गेल्या महिनाभरापासून लग्न सराईची धूम सुरू आहे. संजय नगरमधील गगने कुटुंबाने आपल्या कुत्रा-कुत्रीचं लग्न धूमधडाक्यात लावून अशाच त्यांच्यातील प्राण्यांवरील प्रेमाचं दर्शन घडवलंय.
या लग्न सोहळ्यात 50 नागरिक उपस्थित होते। यावेळी शासनाने घालून दिलेल्या लग्न सोहळ्याचे नियम पाळण्यात आलेत। पाहुणे मंडळींना भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। यात नागरिक सुद्धा उत्साहाने सहभागी झालेत। आपल्या घरातल्या मित्रांच्या एकूणच माणसांच्या लग्नात जे जे काही होतं ते सगळं या कुत्रा कुत्रीच्या लग्नात करण्यात आलंय। अगदी आमच्या टायगरच्या लग्नाला यायचं अशा आशयाच्या पत्रिकेपासून ते साश्रू नयनांनी नवरीला निरोप देण्यापर्यंत सगळं, त्यात मानपान आहेर रुखवत हे सुद्धा आलं बरं का। या अद्भुत विवाह सोहळ्यात वर होता चिरंजीव टायगर आणि वधू होती चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी डॉली। फुलांनी सजवलेल्या कारमधून डॉलीला टायगरच्या घरी नेण्यात आले। या वरातीत अनेक जण संगीताच्या तालावर नाचत देखील होते। यावेळी मंडपात जेवणाची जोरदार तयारी सुरू होती। वधूच्या कुटुंबियांनी वरपक्षाचं दणक्यात स्वागत केलं। डॉलीला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली होती। टायगर रुबाबदार दिसत होता। मोजके विधी केल्यानंतर या दोघांनी एकमेकांना हार घातलेत आणि विवाह संपन्न झाला। त्यानंतर गावकऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला। या लग्नाची चर्चा आसपासच्या परिसरातही सुरू आहे। त्यातून आणखी काही कुटुंबांना अशी कल्पना सुचली तर आश्चर्य वाटायला नको। जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथे बेकायदा दारू अड्ड्यावर छापा टाकत देशी विदेशी दारूचा सुमारे 1,80,000 रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी मीरासाहेब मोदीन मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी एक पथक तयार केलं। हे पथक माहिती घेत असताना दिनांक 26 डिसेंबर रोजी जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथे बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना मिळाली होती। त्या आधारे मीरासाहेब मुजावर यांच्या घराशेजारी छापा टाकला असता त्यांना मीरासाहेब मुजावर यांच्या ताब्यात 1,51,100 रुपये किमतीचे नॉकआउट पंच कंपनीच्या 650 मिलीच्या बियरचे 63 बॉक्स आणि 28,000 रुपये किमतीच्या नॉकआउट पंच कंपनीच्या 330 मिली बियरचे 12 बॉक्स असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल मिळाला आणि तो जप्त करण्यात आला। या प्रकरणी संशयित मीरासाहेब मुजावर यांच्यावर दारूबंदी अधिनियम कलम 65 याप्रमाणे उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जबरी चोरी, घरफोडी यांसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या वॉन्टेड आरोपीला जेरबंद करण्यात अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला आज यश आलंय। विकी गोसावी उर्फ विकास संतराम गोसावी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। तो गेल्या 5 वर्षांपासून फरार झाला होता। त्याच्याकडून एकूण 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील दोन्ही पथक घरफोडी, जबरी चोरी, मोटारसायकल चोरी या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी यांचा शोध घेत होते। यावेळी संतोष गळवे आणि संदीप नलवडे यांना माहिती मिळाली की जिल्ह्यात जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे आणि फरारी आरोपी विकी गोसावी हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड येथे असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील आणि खेड पोलीस ठाण्याकडील अधिकाऱ्यांनी त्यास भरणा नाका येथे सापळा लावून ताब्यात घेतले। त्याच्याकडे जिल्ह्यातील कुपवाड, MIDC, सांगली शहर, महात्मा गांधी, संजय नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्याने साथीदारांसह मिळून जबरी चोरी, घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचं सांगितलंय। त्यावेळी माझे साथीदार यापूर्वी जबरी चोरी, घरफोडी आणि चोरी या गुन्ह्यात अटक झाले आहेत। त्यावेळीपासून मी फरारी असल्याचं सांगण्यात आलं। सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्यावर यापूर्वी सांगली शहर, सांगली ग्रामीण, संजय नगर, विश्रामबाग, मिरज शहर, मिरज ग्रामीण, कुपवाड, MIDC तसेच इतर जिल्ह्यांमध्ये जबरी चोरी आणि घरफोडी यांसारखे गुन्हे दाखल आहेत। त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। इस्लामपूरचे नगराध्यक्ष वैयक्तिक कामात व्यस्त असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे इस्लामपूर शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष दिसते। आष्टा शहरापेक्षा इस्लामपूर शहरात समस्यांचा डोंगर उभा राहिलाय असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचं नाव न घेता लगावलाय। इस्लामपूर शहरातील विकास कामांचा दर्जा सुधारण्यासाठी 5 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली आहे। जयंत पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहराच्या विकासासाठी फारसा निधी आला नाहीये। या 4 वर्षात कोणतीही ठोस विकास कामे झाली नाहीत। नगराध्यक्षांनी इस्लामपूर शहराच्या जनतेसाठी वेळ देणं गरजेचं आहे। इस्लामपूर शहरात प्रभागनिहाय संपर्क दौऱ्यात नागरिकांनी विविध समस्या सांगितल्या असून अनेक मागण्यांची निवेदने दिली आहेत। त्यामुळे इस्लामपूर शहराचा विकास रखडल्याचं दिसून येते। शहरातील नागरिकांच्या समस्या सर्वतोपरी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। शहराच्या विकासासाठी सध्या 5 कोटींचा निधी दिलाय। आगामी काळात आणखी निधी देऊ। जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायत निवडणुकीचं धुमशान बुधवारपासून सुरू झालंय। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबतच जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांचा गोंधळ होतोय।
शपथपत्र, हमीपत्र, स्वयंघोषणापत्रासाठी साधा कागद की मुद्रांक वापरावा यावरून सुद्धा उमेदवारांमध्ये संभ्रम असल्याने त्यांचा गैरफायदा घेतला जातोय. अर्ज भरण्याची मुदत सुरू झाल्यानंतर अवघे 2 दिवस दाखल करण्यासाठी मिळालेत. शुक्रवारपासून सलग 3 दिवस सुट्टी आहे, त्यानंतर सोमवारपासून केवळ 3 दिवस अर्ज दाखलसाठी मिळतील. त्यामुळे उमेदवारांची अर्ज जमा करण्यासाठी झुंबड उडणार असल्याचं स्पष्ट आहे. येत्या 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असलं तरी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह पॅनेलमधील नेत्यांची धावाधाव सुरू आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी माहितीपत्रक लावण्यात आले. त्यामध्ये नामनिर्देशन पत्रासोबत कागदपत्रांची यादी आहे. त्या यादीत उल्लेख करताना शपथपत्र, स्वयंघोषणापत्र, हमीपत्र असा उल्लेख करण्यात आलाय. त्यापैकी कोणता पुरावा साध्या कागदावर द्यावा किंवा मुद्रांकावर हवा याबाबत कुठेही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे काही उमेदवार सरसकट 100 रुपयांच्या मुद्रांकावर ते सर्व सादर करतात, तर काही साध्या कागदावरच देत आहेत. त्यामुळे यामध्ये कोण चूक आणि कोण बरोबर हे स्पष्ट होत नाहीये. त्यातच छाननीमध्ये कोणाचा अर्ज बाद ठरेल याबाबत ही शंका निर्माण होते. निवडणूक विभागाकडून सुद्धा त्याबाबत स्पष्ट केलं नसल्याने उमेदवारांचा गोंधळ सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वप्नपूर्ती मोटारसायकल यात्रेचा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय. शिवतीर्थ परिसरातील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसैनिक तुळजापूरकडे रवाना झालेत. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवशाही पुनर्स्थापित झाल्याने नवस फेडण्यासाठी शिवसैनिक सांगली ते तुळजापूर अशी स्वप्नपूर्ती यात्रेचं आयोजन करण्यात आले. प्रतिवर्षी मोटारसायकल यात्रा काढण्यात येते. यंदा रॅलीचं हे 16वं वर्ष आहे. मारुती चौकातील शिवतीर्थ येथून कृष्णेच्या पाण्याचे विधिवत पूजन राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर मोटारसायकलीवरून स्वप्नपूर्ती यात्रेस प्रारंभ झाला. ही यात्रा सांगली, माधवनगर, बुधगाव, तासगाव, वायफळे, भिवघाट, करगणी, आटपाडी, दिघंजी, बंडगरवाडी, महूद, सोनके, पंढरपूर, पेनके, मोहोळ, सोलापूर मार्गे तुळजापूर येथे पोहोचणार आहे. तुळजापूर येथे पोहोचल्यावर तिथे भवानी मातेच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात येणार आहे. तसेच तुळजापूरचा प्रसाद मातोश्रीवर पोहोचवण्यात येणार असून त्यानंतर रॅलीची सांगता होणार आहे. यंदाच्या यात्रेमध्ये 50हून अधिक मोटारसायकली घेऊन शिवसैनिक सहभागी झालेत. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले, शहर प्रमुख महेंद्र चंडाळे, हरिदास लेंगरे, अमोल पाटील, प्रसाद रिसवडे, हरिदास पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.